मराठी श्रवणकथा भाग 2 कथा क्रमांक 1 परिव्राजक. कथाकार गौतमीपुत्र कांबळे. सादर करते पद्माकर तामगाडगे. त्याच्या घराला भिंतीच नव्हत्या, पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की सगळं नगरच आपलं घर बनलंय. मग मात्र त्यानं एक दिवस मनाचा हिय्या केला आणि नगरात सर्वत्र उगवलेली त्याची बंधनं त्यानंच मुळासकट उखडून टाकली आणि एका भर दुपारी नगराबाहेर पाऊल ठेवलं. त्याच्या एकूण आयुष्याचं ध्येयच आता त्याच्या पावलावर लादल्यामुळे पडणाऱ्या पावलागणिक त्याला हे जाणवत होते की एखाद्या ध्येयाचं बंधनही किती घट्ट असतं ते. कोणत्याही नगराच्या मोहात तो अडखळला नाही. अनेक नगरे त्याने वाळवंट पार करावं त्याप्रमाणे पार केली. आता तो एका अपरिचित प्रदेशात येऊन पोहोचला होता. भर दुपारची वेळ, सर्वत्र पसरलेलं गडद ऊन, जवळचं पाणी संपल्याच्या जाणीवेनंच तो अधिक व्याकुळलेला होता. वाटेच्या बाजूलाच थोड्या अंतरावर सावली पायाखाली घेऊन हिरवेपणाशी प्रामाणिक नातं सांगत उभं असलेलं एक झाड, बाकी सर्वत्र उजाड माळरान. सावलीलाच पाण्याचा डोह समजून तो झाडाकडे वळला, तर त्या सावलीने त्याच्या सावलीसह त्यालाही सामावून घेतलं. झाडाच्या सावलीत डुबकी मारत बसला, पण तरीही त्याच्या डोळ्यांनी पाण्याचा शोध सुरूच ठेवला. सावली पलीकडच्या उन्हातही अप्रतिम सौंदर्याच्या वेदनेचं अंगभर लेणं लेवूनच तिनं घराबाहेर पाऊल ठेवलं. तिच्या घराच्या भिंती भक्कम आणि मजबूत होत्या, तरीही हक्काचा एक शब्दही तिच्या आडवा नाही आला, किंवा मायेच्या एका शब्दानेही तिच्या पावलांचा पाठलाग नाही केला. ती आता माणसात राहूच शकत नव्हती. आतापर्यंत जेवढे डोळे तिने पाहिले, त्या प्रत्येक डोळ्यात तिने 4 पाय पाहिले. म्हणूनच तिने एक दिवस मनाचा हिय्या करून सगळी मानवी उत्क्रांती पायाला बांधली आणि 2 पायाच्या मनुष्याच्या शोधासाठी आपली पावलं घराबाहेर ठेवली आणि फिरत राहिली. एका घरातच नव्हे, तर एका नगरातही 2 सलग मुक्काम न करता एक जिद्द मनात बाळगून की येथे नाही तेथे आणि आज नाही तर उद्या 2 पायांचा मनुष्य भेटेलच. भर दुपारचं सशक्त ऊन, ओसाड माळ, एकटीनंच प्रवास करण्याची सवय लागूनही ती सावधतेनं पावलं टाकीत होती. दूरवर एक झाड पहारेकऱ्यासारखं उभं. पावलांची गती आपोआप वाढली आणि थोड्याच वेळात तिची पावलं झाडाच्या सावलीत केव्हा विसवली तिलाही कळलं नाही. तिनेच तुडवलेली वाट पुन्हा न्याहाळत ती सैलसर विसावली. पाण्याची पिशवी काढून थोडं पाणी प्याली आणि समोरचं ऊन विसरूनच गेली. एक क्षणभरासाठीच डोळे मिटले. इतक्यात बराच वेळ त्याच झाडावर बसलेला पक्षी फळफळ आवाज करीत झाडावरून उडाला आणि ती आली त्याच दिशेला निघून गेला. त्या दिशेला एक क्षणभरच तिने पाहिले आणि तिच्या मनात एक विचित्र शंका आली. हे पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा आकाशातही वाटा तयार होत असतील का? खरं तर अशा वाटा निर्माण होत असाव्यात. त्या आपणाला दिसत नसाव्यात, नाहीतर सगळेच पक्षी नेमके आपल्याच घरट्यात परत आले नसते. अशा काहीतरी विचारात ती घडून गेली होती आणि तिची नजरच स्तिमित झाली. ती बसली होती त्याच झाडाखाली, तोही बसला होता पाठमोरा. म्हणूनच कदाचित त्याचं अजून तिच्याकडे लक्ष नाही गेलं. तिला एकदा असंही वाटलं की आलेल्या वाटेनंच पळत सुटावं, पण तिने तसं नाही केलं. उलट आता ती अधिकच निर्भीड बनली आणि अधूनमधून त्याच्याकडे पाहून घेऊ लागली. त्याचं अशा ठिकाणी एकटंच असणं तिला कौतुकाचं वाटू लागलं.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला वाटलं की यालाच 2 पाय नसतील कशावरून. ती पुन्हा सैलसर बसली आणि सावली पलीकडे कधी उन्हात तर कधी त्याच्यावरून डोळे फिरवू लागले. आणि एका क्षणी दोघांनीही एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं. पटकन त्यानं त्याच क्षणाला लोंबकळत विचारलं, जवळपास कुठं पाणी मिळेल का? ती सावध झाली, जागची उठली आणि जवळची पाण्याची पिशवी देण्याच्या निमित्ताने त्याच्या जवळ गेली. त्याच्या डोळ्यात पाहावे म्हणून एक क्षणभर थांबली, पण त्याचे डोळेच मिटलेले. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा ती दुसरीकडेच कुठेतरी पाहत होती. पण पाणी पिऊन तो जेव्हा तिच्याकडे कृतज्ञतेने पाहू लागला तेव्हा मात्र तिला ते रिकामेच दिसले. 4 पायांशिवाय असलेले तिच्या आयुष्यात असले रिते डोळे ती प्रथमच पाहत होती. तिने उगीचच हात जोडल्यासारखे केले आणि म्हणाली, मी अनिशा. तो नम्र हसला. स्वतःची ओळख करून देणं म्हणजे स्वतःचं नाव सांगणं या विचित्र परंपरेला या ओसाड माळरानावरही जिवंत पाहून त्याला आश्चर्य वाटलं. मनात विचार आला, खरंच माणसं किती विचित्र. ती माणसांपासून कितीही दूर गेली तरी एखाद्या परंपरेपासून. पण आपण तिच्या नावालाच हसलो असे तिला वाटले म्हणून तो पटकन तिला म्हणाला, मी नैसर. आणि परंपरेला शरण गेला. खूप लांबून आलेला दिसतोस. तिचाच एक आगाऊ प्रश्न. नैसरनं होकारार्थी मान हलवली. कुठे जाणार आहेस? पुन्हा आणखी तिचाच शोधक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मात्र मान हलवून देता येत नाही याचं वाईट वाटून नैसर म्हणाला, दंडगिरी. दंडगिरीच्या उत्तराने ती एकदम दचकली. या भागात फिरत असताना दंडगिरीचे नाव तिने अनेकदा ऐकले होते. दंडगिरीकडे कोणी फिरकत नाही. धाडस करून कोणी तिकडे गेलाच तर परत येत नाही. दंडगिरीच्या दोन्ही बाजूला 2 नद्या वाहत आहेत. त्या कोणीही गेली अनेक वर्षे ओलांडलेल्या नाहीत. म्हणूनच दंडगिरीला जाणे म्हणजे जवळजवळ अखेरच्या प्रवासालाच निघणे होय. तसं दंडगिरी एका डोंगराचं नाव, पण तेच आता मानवाच्या अखेरीशी जोडलेलं. नदी ओलांडून पलीकडे क्वचित कोणी गेले की त्यांची अखेर कशी भयंकर झाली याविषयीच्या अनेक कथा त्या परिसरात प्रचलित होत्या. कदाचित त्या सगळ्याच खोट्याही असतील, पण परिणाम मात्र खरा झालेला. अनेक वर्षे नदी ओलांडणारे पाय तिकडे फिरकलेच नाहीत. म्हणूनच नैसरनं जेव्हा दंडगिरीचा उल्लेख केला त्याबरोबर ती एकदम दचकलीच. पण दुसऱ्या क्षणी ऐन तारुण्यात अखेरची पावलं टाकणाऱ्या नैसरबद्दल उगीचच कुतूहल वाटू लागलं. नैसर मात्र सावली पलीकडचं जग न्याहाळत होता शांतपणे. कदाचित पाणी पिण्याचा तो परिणाम असू शकेल. थोड्या वेळानं त्याला वाटलं आता निघावं. पण ही अनिशा कोण? कुठे निघाली? यापैकी आपणाला काहीच माहिती नाही. अर्थात ही माहिती काही त्याच्या पुढच्या प्रवासाला उपयुक्त ठरणारी जरी नव्हती तरी पण शेवटच्याच ठरणाऱ्या आपल्या या अखेरच्या प्रवासात हे प्रश्नही जर आपल्या सोबत राहिले तर त्याचं ओझं मात्र नैसरला सांभाळणं शक्य नव्हतं. म्हणून असले कोणाला तरी विचारायचे राहून गेलेले प्रश्न जवळ बाळगणे कदापिही शक्य नव्हतं. म्हणूनच ते सगळे प्रश्न तिच्या पुढ्यात ओतल्यावर आपले कान उघडे ठेवले आणि तो ऐकू लागला. मी माणसांच्या जंगलातून फिरते आहे. शोध घेते आहे मनुष्याचाच, की ज्याला फक्त 2 पाय आहेत. अनिशा बोलायची थांबली की आपण चालू लागावे म्हणून उभा राहिलेला नैसर अनिशाकडे फक्त पाहतच राहिला. त्याच्या आयुष्यात इतकी उंच स्त्री त्याने कधी पूर्वी पाहिली नव्हती. तिनं त्याला थांब म्हटलं नाही तरी तो थांबलेला. आता असेच निघून जावे मूकपणे तर तिच्या जंगलात वावरणारा मीही एक 4 पायाचा मनुष्यच हे मान्य करण्यासारखं. बरं, मला 4 पाय नाहीत हे तिला कसे पटवून देणार? खरं तर नैसरला आता तिचा रागच आला होता.
कारण सगळं जग लबाड आहे असा प्रचार करणाऱ्याबद्दल एक प्रकारची मनस्वी चीड त्याच्या मनात होतीच. ती यावेळी उफाळून वर येऊ पाहत होती. परंतु तरीही अत्यंत शांतपणे नैसरने विचारले, तू स्वतः कधी मनुष्य पाहिला आहेस 2 पायांचा? ती काही बोलणार इतक्यात त्याने हातानेच तिला गप्प राहण्यास सांगून पुढे म्हणाला, असा 2 पायांचा मनुष्य अजून पाहिला नाही. असं जर म्हणणार असशील तर माझा एक प्रश्न, असा मनुष्य तुझ्या समोरच उभा राहिला तरी त्याला तू ओळखणार कसे? आणि जर तू म्हणालीस असा मनुष्य पाहिला आहे तरी माझा एक प्रश्न, मग अजून शोध कुणाचा? मी एखाद्याच्या डोळ्यात त्याच्याच 4 पायाचे प्रतिबिंब पाहू शकते. असे काहीतरी बोलावे असे तिला वाटलेही, पण त्याच्या या अनपेक्षित उत्तराने किंवा प्रतिक्रियेने ती स्तिमितच झाली आणि तिची ही स्तब्धताच त्याला अधिक असह्य झाली. म्हणून तोच पुन्हा म्हणाला, आणि हे बघ, तू एकदा शांतपणे विचार कर, तू पुरुषाच्या शोधात आहेस की मनुष्याच्या? नाहीतर असेही होत असेल की तू शोध घेत असशील पुरुषाचा आणि त्यालाच तू मनुष्याचा शोध घेणं म्हणत असशील. आता मात्र तीही अस्वस्थ झाली आणि त्याच्या शब्दांनी प्रभावितही. पण तेवढ्यात सावली ओलांडणारी त्याची पावले पाहून पुन्हा ती अस्वस्थ झाली आणि धावत जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि थकल्या आवाजात म्हणाली, तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्याबरोबर येऊ? नैसरने विचार केला, अजूनही ज्या अर्थी 4 पायाची सगळीच माणसं जिवंत आहेत त्या अर्थी निश्चितच 2 पायांची काही माणसंही जिवंत आहेत हे तिलाही पटवून देता येईल. म्हणून आपल्याबरोबर येण्यासंबंधी तिला नैसर म्हणाला, माझीसोबत कोणत्याही क्षणी नाकारण्याचे तुझे स्वातंत्र्य तुझ्याजवळ सुरक्षित ठेवून माझीसोबत तू स्वीकारण्यास माझी काहीही हरकत नाही. वास्तविक या तरकटी आणि तिरपागड्या शब्दांनी तिला वैताग यायला हवा, पण का कुणास ठाऊक ती त्याच्याबरोबर दंडगिरीची वाट चालू लागली. त्या विस्तीर्ण माळ रानावर विसावलेली एकाकी पाऊल वाट, क्वचित दिसणाऱ्या झुडपांनी तगविलेला क्षीण हिरवेपणा, बाजूचे गवत तर पांढुरक्या मातीशी अगदी एकरूप झालेले, त्यात भर दुपारचे रणरणते ऊन. अनिशा मूकपणे आपली पावले वाटेवरून उमटवीत निघालेली आणि नैसर त्याच्या विचित्र सवयींप्रमाणे वाटेच्या कडेकडेने पावले टाकीत होता. त्याच्या या विचित्रपणाचा राग येऊन अनिशाने म्हटले, तू वाटेवरून का चालत नाहीत? तू माझ्या मागून ये, नाहीतर मी तुझ्या मागून येते. चालण्याच्या पद्धतीत जराही फरक न करता नैसर म्हणाला, हे बघ अनिशा, तू आता जी वाट तुडवीत आहेस ती कोणी का निर्माण केली, ती जाते कुठे यापैकी तुला काहीच माहीत नाही आणि तरीही तू निष्ठेने ती वाट तुडवीत आहेस. मला नाही कधी असे जमले. माझी वाट कशी? माझ्या पावलापासून सुरू होणारी आणि माझ्या पावलाबरोबर विरून जाणारी. पण तुझ्याच पावलावर आणखी 4 पावले पडली की तुझीही एक मळकी वाट निर्माण होणारच की. आपण खरोखरच निरुत्तर करणारे बोललो असे समजू. ती विजयी नजरेने समोर पाहत असतानाच नैसर शांतपणे म्हणाला, तू म्हणतेस तसेच घडणे अशक्य नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे चालणाऱ्याने आपल्या पावलावर पडणाऱ्या पावलांच्या शक्यतेवर आणि संख्येवर आपली पावले मोजू नयेत. आता मात्र ती प्रचंड वैतागली. गप्प चालावे तर कंटाळा येतो आणि काही बोलावे तर नैसरचे बोलणे ऐकून वैताग येतो. तिच्याजवळ तिसरा एक पर्याय खूप दिवसापासून पडून होता आणि तो म्हणजे त्याची सोबत सोडण्याचा आणि विशेष म्हणजे त्याची सोबत केव्हाही सोडण्याचे तिच्याजवळ असलेले स्वातंत्र्यच. आता सर्वात मोठे बंधन वाटू लागले. तो विस्तीर्ण माळ आता संपत आला आणि तरीही बराच वेळ गप्पत चालणारे नैसर आणि अनिशा अजूनही गप्पत चालत होते. पुढच्या नगरात रात्र होण्या अगोदर त्यांना पोहोचणे आवश्यक होते. दंडगिरी आता एकाच रात्रीच्या मुक्कामाच्या टप्प्यावर आलेले. उद्याच्या उजेडात नैसर आपली पावले दंडगिरीवर उमटवणार होता. एखाद दुसऱ्या झाडाला वेटाळून वाट आता उताराने धावतच नगरात प्रवेश करीत होती.
त्या वाटेबरोबर दोघेही नगरात शिरले. मात्र त्या नगरात रात्र पोहोचण्यास अजून खूपच अवधी होता. प्राचीनतेचे क्षीण अवशेष कवटाळून तुटक तुटक घरांनी आकारलेलं जेतनूर नगर नैसरला खूपच आवडलं. एक एक घर मागे पडत होतं, पण नैसर मात्र मूकपणे पुढे पुढे चाललेला. अनिशाला एवढंच माहिती होतं की आजचा मुक्काम नेमिताजकडे आहे, पण नगर संपत आलं तरी नैसर कोणाकडेच कसलीच चौकशी करेना. तेव्हाही तिला वाटले आपण नैसरला आठवण करून द्यावी. म्हणून तिने जरा गती वाढवून 2च पावलावर पुढे चाललेल्या नैसरच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. ती काही बोलणार त्यापूर्वीच नैसर म्हणाला, नेमिताजचं घर शोधलं की आजची रात्र आपण त्यांच्याकडेच घालविणार आहोत. थोडा धीर धर. आता सारं जेतनूर नगर हळूहळू अंधार पांघरू लागलेलं. घराघरातून त्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि इच्छेनुसार उजेड रस्त्यावर येऊन सांडत होता. समोरून कुणीतरी येताना दिसले. नैसरने आपली गती अचानक वाढवली. अनिशा मागेच तिने आपली गती वाढवली नाही. समोरून येणारी व्यक्ती नैसरच्या जवळ येण्यापूर्वीच पटकन डावीकडे वळली आणि एका घराचा दरवाजा उघडून पुन्हा बंद करणार. एवढ्यात नैसर दरवाजात उभा. मला नेमिताजला भेटायचंय, नैसर पटकन बोलला आणि ऐकू लागला. याच रस्त्यानं सरळ पुढे गेल्यावर नगराच्या बाहेर एक झोपडी लागेल. नेमिताज त्या झोपडीत राहतो. नैसर आता अधिक झपझप पावले टाकीत होता. आपल्या आणि नैसरमध्ये अधिक अंतर राहणार नाही याची दक्षता अनिशाची पावले घेत होती. नगर संपले आणि अनिशाने नैसर आणि आपल्यातील अंतर नष्ट केले. थोड्याच अंतरावर अंधुकचा प्रकाश. जवळ गेल्यावर झोपडी दिसली. नैसर झोपडीजवळ गेला आणि दरवाजाला विचारावे त्याप्रमाणे विचारले, आत कोण आहे का? थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला आणि आतून रस्त्याला विचारावे तसे उलट विचारले, कोण पाहिजे? आम्ही वाकप्रसकडून आलोय. आम्हाला नेमिताजला भेटायचंय. नैसरने वाकप्रसचा उल्लेख करताच पटकन दरवाजा पूर्णपणे उघडला गेला आणि यात दरवाजालाच शब्द फुटले. या झोपडीत नगरापासून दूर हा नेमिताज एकटाच का राहत असावा, असा एक प्रश्न नैसरच्या मनात उगवू पाहत होता. पण नैसरने पटकन तो प्रश्न मुळासकट उकडून दूर फेकून दिला. खाणं होताच अनिशा पटकन झोपली. नैसर आणि नेमिताज झोपडी बाहेर अंगणात झोपेची वाट पाहत पडलेले. दोघेही गप्प, शांत आणि तरीही जागे. म्हणून दोघेही एकमेकांच्या दृष्टीने झोपलेले. उद्या आपण नदी ओलांडणार, दंडगिरीवर पाऊल ठेवणार. नैसर उद्याला आज बनविण्यात गुंग झालेला, त्यामुळे नैसर जागा, नेमिताजही जागा. नेमिताजच्या जागेपणाचं कारण होतं अनिशा. झोपडीत झोपलेली, सौंदर्याचं अप्रतिम रूप. मात्र अनिशाविषयी वासना नाही जागी झाली नेमिताजच्या मनात. जागा झाला तो एक प्रश्न की ज्याच्यामुळे त्याला झोप येईना. नैसरची अनिशा कोण? हा प्रश्न जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत नेमिताजला झोप येणं शक्य नव्हतं. शेवटी नेमिताज उठून बसला. थोडा वेळ तसाच बसून राहिला आणि मग त्याने हाक मारली, नैसर. नैसर तर जागाच, उद्यामध्ये गुंग झालेला. त्यानं फक्त म्हटलं. नंतर बराच वेळ शांतता. नैसरला वाटले की आपण दंडगिरीला जाऊ नये म्हणून नेमिताज शेवटचा प्रयत्न करीत असावा. तू जागाच आहेस? एक विचारू का? आत झोपलेली अनिशा तुझी कोण? म्हणजे तुम्हा दोघांचं नातं काय? नैसरला वाटले कोणत्याही 2 माणसांच्या नात्यासंबंधीची तिसऱ्या माणसाला लागलेली चिंता ही म्हणजे सनातन समस्याच होय. नैसर काहीच बोलत नाही म्हटल्यावर नेमिताजच पुन्हा म्हणाला, माझा प्रश्न नसेल आवडला तर उत्तर देऊ नकोस. असे म्हणून नेमिताज आडवा झाला. तसा नैसर उठून बसला आणि नेमिताजकडे अंधारात उगीच पाहू लागला. पण हेही नेमिताजला जाणवले की काय कोणास ठाऊक, म्हणून नेमिताज झोपूनच म्हणाला, मी हा प्रश्न विचारला म्हणून कदाचित रागावला असशील,
पण आज तुम्ही नगरात प्रवेश केल्यापासून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पाहिले असेल त्या सर्वांच्या पुढ्यात आता यावेळी मी तुला विचारलेला एक प्रश्न आणि त्यांनीच जन्माला घातलेली एक किंवा अनेक उत्तरे शांतपणे झोपली असतील. पण प्रत्यक्ष तूच माझ्याजवळ असल्याने मी स्वतःहून काही कोणत्या उत्तराला जन्म घालत नाही. यावर हसत नैसर म्हणाला, एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला असेल तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण अधिक मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊ नये त्यांनी त्याचा उच्चार केला नाही याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. आता फक्त तुझ्या प्रश्नासाठी जर मी तुला सांगितलं की ती माझी बहीण आहे तर ती म्हणेल मी तिचा बाप आहे. आणि मी जर म्हटलं की ती माझी मुलगी आहे तर ती म्हणेल मी तिचा भाऊ आहे. मी म्हणालो की ती माझी मैत्रीण आहे तर ती म्हणेल की मी तिचा जन्मभर न संपणारा वैरी आहे. आणि मी म्हटलं की ती माझी पत्नी आहे तर ती म्हणेल ती मला अद्याप ओळखतही नाही. कारण कोणत्याही दोन माणसांमध्ये एखादं नातं निर्माण व्हायचं असेल तर त्या नात्याला त्या दोघांचीही संमती असायला हवी. आणि असं तुला सांगण्यासारखं कोणतंच नातं आमच्यात अजून जन्माला आलेलं नाही. नेहमीताची प्रतिक्रिया काय होते यासाठी नैसरने थोडा वेळ कान जागे ठेवले आणि थोड्या वेळानंतर तेही मिटले. सूर्य उगवला. तिघेही रस्त्यावर येऊन उभे राहिले. नेहमीप्रमाणे नैसर रस्त्याच्या कडेला उभा. नेहमीताच शेवटचं निरोपाचं बोलावं त्याप्रमाणे बोलू लागला. वाघप्रस माझा एकेकाळचा एक जवळचा मित्र. त्याला भेटूनही आता खूप वर्ष झाली. पण आजही वाघप्रस माझा एक जवळचा मित्र आहे. म्हणूनच त्याच्याकडून तुम्ही आलात म्हणून तुम्हाला काही सांगितल्याशिवाय राहवत नाही. अर्थात ऐकलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही. येथून थोड्याच अंतरापासून जंगल सुरू होईल. जंगलातच एक नदी लागेल. खरं तर नदीच्या पलीकडं नेमकं काय आहे हे मलाही माहीत नाही. पण नदीच्या पलीकडंही कदाचित जंगल असावं. त्यानंतर पुढे कुठेतरी दंडगिरी आहे. या नगरातील पावले नदीपर्यंत पोहोचली नाहीत. मग नदी ओलांडणे खूप दूर. तुम्ही इतक्या दूरवरून आलात आणि आता मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही येथून परत जा तर तुम्ही ऐकणार नाही याची मला जाणीव आहे. पण किमान पुन्हा एकदा विचार करा इतकंच म्हणेन. आणि आता तसा विचार करायची गरज नाही असे तुम्हाला वाटत असेल तर नदीपर्यंत मी तुम्हाला सोबत देईन. नदीनं ओलांडण्याची शपथ आणि शपथ पाळण्याची परंपरा तोडण्याचे सामर्थ्य माझ्या पावलात नाही. मी तेथून परत येईन. खरं तर मीही तुम्हा सर्वांप्रमाणे अजूनही नदीच्या याच बाजूला आहे. नैसर शांतपणे बोलू लागला. पण माझ्या पावलात नदी ओलांडण्याची ताकद आहे. तुम्ही सगळेच परंपरा प्रिय नव्हे तर परंपराग्रस्त आहात. उद्या येथे कोणी अशी परंपरा जन्माला घातली की वर्षातून एकदा तरी तुडुंब भरलेल्या नदीतून पलीकडे गेलेच पाहिजे तर तुम्हा सगळ्यांचेच हातपाय सशक्त बनतील. पण आज कदाचित कोरडेच पडलेले नदीचे पात्र ओलांडायचे म्हटले तर तुमचे सारे शरीर थरथरू लागते. कारण तुमच्यात परंपरा छेदण्याची ताकद नाही. आणि एखादी परंपरा जर नदीशी जोडली असेल तर ती ओलांडणे केवळ अशक्य होय. एवढं बोलून नैसर चालू लागला. अनिशा आणि नेमिताज मग त्या ठिकाणी न थांबता तेही चालू लागले. बराच वेळ न बोलताच तिघेही चालत होते आणि मूकपणे जंगलही त्यांच्यासोबत होते. नेमिताज आता सर्वांच्या पुढे चालत होता. मध्ये अनिशा आणि तिच्या मागे नैसर. नेमिताज थांबला. त्याच्यापासून फक्त 4च पावलावर नदीचे पात्र. तसे कोरडेच पण एका बाजूला नदी वाहत आहे असे म्हणण्या इतपत वाहणारी धार होती. आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही.
याची खात्री झालेला नेमिताज मी येथून परत जातो असं म्हणून परतीची पावलं टाकूही लागला. नेमिताज दिशेनासा होताच नैसरची नजर नदीकडे वळली. तो जिथं उभा होता त्याच्या वरच्याच बाजूला नदीवरून वाहणारा एक पूल दिसत होता. पूर्वी तो खूपच चांगल्या स्थितीत असावा असे त्याच्या आत्ताच्या अवशेषांवरून वाटत होते. नदीतील पाण्याची धार इतकी लहान होती की पाण्याला स्पर्श न करता सहज उडी मारून पलीकडे जाता आले असते. पण नैसरने तसे केले नाही. थोडा वेळ पाण्याच्या धारेतच उभा राहिला नागड्या पायाने. अनिशाने त्याचे फक्त अनुकरण केले. नदीच्या पैलतीरी पोहोचल्यावर नैसरला जो आनंद झाला तो शब्दातीत होता आणि म्हणूनच आपणाला झालेला आनंद वेगवेगळ्या शब्दांतून आणि वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण प्रत्येक वेळी त्याला अनुभव येत होता की माझे शब्द मला झालेला आनंद नेमकेपणाने व्यक्त नाही करू शकत. पण खरे तर अनिशाला तसल्या शब्दांची गरजच नव्हती. नैसरला आनंद झाला आहे एवढं एकच कारण पुरेसं होतं तिच्या आनंदाला. पावलं पडतील तीच वाट समजून दोघंही अखेरीस दंडगिरीच्या पायथ्याला येऊन पोहोचले. अर्धवर्तुळाकार पसरलेल्या डोंगराकडे पाहताना अनिशाचे लक्ष होते माथ्यावर, शिखरावर. नैसरचे लक्ष होते मध्यावर. डोंगराच्या पायथ्यालाच थोडी विरळ अशी झाडी होती. वर डोंगरावर मात्र क्वचितच एखादं झाड, नाहीतर सगळा डोंगर बोळखाच. मात्र अधून मधून उगवलेले प्रचंड कातळ. सगळा डोंगर डोळ्यात सामावल्यावर अनिशाने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी नैसरला विचारले, हाच दंडगिरी काय? अत्यंत मौल्यवान वस्तूकडे पाहावे किंवा अत्यंत आदरयुक्त डोळ्यांनी पाहावे. तसे त्या डोंगराकडे पाहत तो एवढंच म्हणाला, होय. दंडगिरीकडे पाहून अनिशाची भीती आणि जिज्ञासा दोन्हीही नष्ट. बरं, तिथं काही गूढ वाटावं असं काहीच दिसेना. नैसरने मात्र आपली डोंगराच्या माथ्यावरच रुतलेली नजर हळूहळू खाली आणत स्वतःच्या पायाजवळ रोखली आणि पटकन पाऊल उचलले. डोंगराचे शिखर आणि पायथा याच्या मध्यावर पोहोचल्यावर नैसर शिखर आणि पायथ्याच्या समांतर चालू लागला. थोडं चालल्यानंतर मागे वळून पाहतो तर अनिशा खूपच मागे राहिलेली. वाट नसलेल्या डोंगरातून चालण्याची तिची कसरत पाहून त्याला गंमत वाटत होती आणि काळजी. नैसर थांबल्या ठिकाणी अखेरीस ती पोहोचली. नैसर तिला काही बोलणार, पण ज्या पद्धतीने तिने त्याच्याकडे पाहिले आणि एका प्रचंड कातळावर विसावली ते पाहून तिला आता शब्दाचं ओझं सहन होणार नाही हे जाणवल्यामुळे नैसर गप्प. उदास दिसणाऱ्या डोंगराकडे तितक्याच उदासपणे पाहत अनिशा म्हणाली, तू याच डोंगराच्या शोधात होतास की या डोंगरात आणखी कशाचा शोध घेणार आहेस? तू फार हुशार आहेस. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. तू ज्याप्रमाणे माणसांच्या जंगलात 2 पायाच्या मनुष्याच्या शोधात फिरते आहेस त्याप्रमाणेच मीही मृत माणसांच्या जगात जिवंत दगडांचा शोध घेत इथवर आलो आहे. दंडगिरी मला निराश करणार नाही या विश्वासावरच मी माझे सारे आयुष्य उधळले आहे. अनिशाला काहीच कळले नाही, पण आणखी वैताग नको म्हणून ती गप्प. उभं राहूनच नैसरनं एका ठिकाणची माती उगीचच बाजूला केल्यासारखं करून आणखी 2 पावलं पुढे टाकली आणि तेथेही माती बाजूला केल्यासारखं करीत असतानाच लहान मुलासारखं आनंदाने एकदम टाळ्याच वाजवायला सुरुवात केली. अनिशा वेड्याकडं पाहावं त्या डोळ्यानं नैसरकडे पाहत होती. नैसरनं जवळच्या पिशवीतून लहान लहान हत्यारे बाहेर काढली आणि त्याच्या साहाय्याने माती बाजूला करण्याचे काम अधिक जलद गतीने करू लागला. पुन्हा आता थोडी कोवळी झाली. अनिशा जागची उठली आणि उगीचच आपणही काहीतरी करीत आहोत हे दर्शविण्यासाठी मातीला हात लावू लागली. नैसर आपल्या जवळचं एक छोटंसं हत्यार तिला देत म्हणाला, याचा वापर कर. आता मातीबरोबर लहान मोठे दगडही बाजूला फेकले जाऊ लागले आणि थोड्याच वेळात तिथं एक विवरच तयार झाला.
आपल्या जवळचं हत्यार त्यानं अनिशाकडे दिलं आणि तो सरळ त्या विवरात उतरला. त्यानं अनिशाकडे पाहिलं तर प्रचंड आश्चर्यानं केलेला तिचा तसाच होता. आणि मग त्याने हात देऊन तिलाही विवरात घेतले. नैसरजवळ थोडा उजेड होताच, पण जेथून ते दोघे आत आले तेथूनही उजेड येत होताच. दोघांच्या डोळ्यांना सराव होताच आत प्रचंड पोकळी जाणवू लागली. एक मोकळे आवारच आणि बाजूच्या भिंतीतून उगवलेल्या अंगभूत दगडी मूर्ती, मध्येच अधूनमधून छताला आधार द्यावेत तसे वरून खाली लोंबकळणारे दगडी खांब शिल्पाच्छादित. जवळ जाऊन मूर्ती पाहतात तर जवळजवळ सगळ्याच एका चेहऱ्याच्या मध्यभागी मात्र सर्वात मोठी अशी एकच मूर्ती, जिच्याकडे अनिशा बराच वेळ टकत होती. ती अनुभवत होती नैसर दगडांनाही जिवंत का म्हणतो ते. ती मूर्ती दगडाची आहे हे अति धाडसानं म्हणावं लागेल. बाहेरचा प्रकाशही त्या मूर्तीजवळ येऊन संपत होता. बैठी मूर्ती, मांडी घातलेली, पायावर पाय, त्यामुळे उजव्या पायाचा तळवा स्पष्ट उघडा. अनिशानं कुतूहलानं त्या तळव्याला हात लावला. तो स्पर्श तिला इतका कोमल वाटला की तिचे डोळे जिवंत असूनही तिचा विश्वास बसेना की तो दगडी आहे. त्या उघड्या तळव्याच्या वर डाव्या हाताचा उघडा पंजा, पण त्यातील अंगठ्याने वाकलेल्या तर्जनीला स्पर्श केलेला, आणि उजवा हात तसाच छातीवर घेऊन समोरच्या बाजूने उघडलेला. त्या हाताच्याही अंगठ्याने तर्जनीला स्पर्शिलेले. थोड्या अंतरावरून पाहिले की मिटल्याप्रमाणे दिसणारे डोळे जरा जवळून पाहिले की अर्धवट उघडे दिसत, आणि ते इतके जिवंत वाटत की आता कोणत्याही क्षणी पापण्या बाजूला होतील आणि पूर्णपणे डोळे उघडले जातील. डोक्यावरील जटायुक्त केसांचा बुचडा इतका सुंदर दिसत होता की त्याच्याशिवाय त्या मूर्तीचा चेहरा अपुराच राहिला असता याची सतत जाणीव होई. शिवाय ती मूर्तीच इतकी अप्रतिम सुंदर दिसत होती की कोणीही निर्विकार होऊन तिच्या प्रेमातच पडावं. अनिशा विसरून गेली तिथे त्या मूर्तीशिवाय अन्य काही आहे. अन्य मूर्ती नव्हे, नैसरही. एकाच चेहऱ्याला विविध पद्धतीनं दगडांकित केलेलं. याचसाठी नैसरनं आयुष्य उधळून दिलं असेल तर. झालेला आनंद नोंदवूनही अनिशा निराशच झाली, पण तरीही तिला नैसरचा हेवाच वाटला. किमान ज्यासाठी त्यानं त्याच्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं ती पावलं तरी नेमक्या ठिकाणी येऊन पोहोचली. पण आपले काय झाले? ज्या जिद्दीने आपण घर सोडलं त्याचं काय झालं? या विचारात ती गढून गेली असतानाच नैसरचा आवाज तिने ऐकला. आता अधिक अंधार पडू लागेल आणि विवरातून बाहेर पडण्याच्या मार्गाकडे तो चालूही लागला. अनिशा प्रथम बाहेर पडल्यानंतर नैसरही बाहेर आला. सूर्य आकाशात नव्हता, पण दंडगिरीवर मात्र प्रकाश होता. दोन्ही बाजूला पसरलेल्या दंडगिरीकडे पाहत नैसर स्वतःशीच बोलावे त्याप्रमाणे म्हणाला, अशाच मूर्ती दंडगिरीच्या पोटात सर्वत्र आढळतील. नैसर आता सगळा डोंगरच पोखरतो की काय? या भयानं अनिशा पटकन म्हणाली, नेमिताजकडून आपण काही माणसं घेऊन येऊ. हे बघ, नेमिताज काय किंवा त्या नगरीतील अन्य कोणी काय, कोणाही माणसाच्या पायात ती नदी ओलांडण्याचे सामर्थ्य नाही. फार तर आलेल्या वाटेनं परत न जाता या दुसऱ्या बाजूला एखादं नगर असेल तर तेथून काही लोक येऊ शकतील का ते पाहू. असं म्हणून नैसर दंडगिरीच्या मध्याच्या दिशेने निघाला आहे, कारण पलीकडे जायचं तर डोंगर चढूनच पुन्हा उतरला पाहिजे. अनिशा जागची हल्ली नाही. नैसरच्या पायातली ताकदही संपल्यासारखी वाटली म्हणून तो म्हणाला, खूप थकली असशील तर आजची रात्र आपण येथेच विश्रांती घेऊ. खरं तर नैसरही खूप थकला असल्याचे त्याच्या आवाजावरून लक्षात येत होते, पण त्याहून थकलेल्या अनिशाला होकार किंवा नकार देण्याचे सामर्थ्यही राहिले नाही, म्हणूनच ती मूक राहिली. इकडे सूर्य उगवत होता आणि अनिशा व नैसर दंडगिरीच्या दुसऱ्या बाजूला उताराने उतरू लागले. उतारावर झाडे जवळजवळ नव्हतीच, पण उतार संपताच झाडी सुरू झाली.
पुढे पुढे तर दाट जंगल सुरू झाले. त्या जंगलातच नदी पार केल्यावर पुन्हा जंगल, दुपारपर्यंत जंगल त्यांच्या सोबतच होते. मग मात्र एकाएकी ते सगळेच एकदम मागे राहिले आणि समोर एक उजाड माळ. त्या माळावरच्या एका टोकाला फक्त एकाकी उभं असलेलं झाड, जणू ते माळ रानाची सीमा निश्चित करीत होतं. उन्हानं आणि चालण्यानं अस्वस्थ झालेली दोघांचीही पावले त्या झाडाच्या सावलीने ओढून घेतली. झाडाच्या सावलीत विसावा घेतच नैसरने दूरवर नजर टाकली. थोड्याच अंतरावर त्याला घरं दिसत होती. अनिशा मागे राहिलेल्या दंडगिरीकडे पाहत होती. विश्रांतीच्या मोहात पडू तर उभी रात्रही तेथेच काढावी लागेल याची जाणीव होताच विश्रांतीची इच्छा आणि गरज असूनही त्यांची पावले पुन्हा चालू लागली दूरवर दिसणाऱ्या घरांच्या दिशेने. दुपार नुकतीच ढळलेली आणि त्या दोघांनी नगरात प्रवेश केला. दंडगिरीच्या सानिध्यात उठलेल्या आनंदाच्या लहरी अजूनही शांत झालेल्या नव्हत्या. आता दोघंही जवळजवळ नगराच्या मध्यभागी आले होते आणि तरीही एकाही पावलाचा पायरव ऐकायला आला नव्हता. अधूनमधून आपल्या नजरेतून अनिशाही हाच प्रश्न विचारत होती की या नगरातील सगळे लोक गेले तरी कुठे. आणि इतक्यात अचानक शेकडो पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. नैसर आणि अनिशाने आश्चर्याने मागे वळून पाहिले तर दोघांच्याही मनात भीतीचा काटा रुतलाच. जमावाचे चालणे केवळ आक्रमकच वाटत नव्हते तर पावला गणिक आपल्या अत्यंत प्रिय शत्रूला तुडवायचे अशी त्यांची पावले पडत होती. विशेष म्हणजे ते सगळे निशस्त्र होते आणि हीच गोष्ट नैसरला अधिक अस्वस्थ करीत होती. सगळी ताकद एकवटून नैसर चालण्यास सुरुवात करणार तर समोरूनही तसाच एक जमाव येताना दिसला. आता मात्र नैसरच्या मनात भीतीऐवजी राग निर्माण होऊ पाहत होता. पण नैसर मोठ्या प्रयासाने रागालाही हद्दपार करण्याचा प्रयत्न करीत होता. पाठीमागचा जमाव अगदी जवळ आला आणि त्यावेळी नैसर मागे वळून त्या जमावाला काही बोलणार तर त्याचे लक्ष अनिशाच्या डोळ्याकडे गेले. नेमक्या त्याच वेळी अनिशाने आपले दोन्ही डोळे पापण्यात हळूच लपविले आणि मान किंचित खाली करताच नैसरला दंडगिरीतील ती मूर्तीच आठवली आणि नैसर शांत उभा. पुढे आणि मागेही आक्रमक जमाव. या दोघांनाही दंडगिरीच्या बाजूनेच येताना मी पाहिलंय. पाठीमागच्या जमावातून एक तीक्ष्ण आवाज. अरे ते रस्ता चुकलेले दिसतात, त्यांना विचारा तरी. पुढच्या जमावातून एक समंजस आवाज. शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. पुढच्या मागच्या जमावातून अनेक आवाज. नैसर स्तब्ध. त्याला काय बोलावे आणि काय करावे हेच समजेना. इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. दोन्ही जमाव एकदम शांत. समोरचा जमाव आपोआप दुभंगला आणि एक घोडेस्वार नैसर आणि अनिशाच्या जवळ उभा. त्या प्रचंड उंचीच्या घोड्यावर स्वार झालेल्या घोडेस्वाराकडे पाहताना मान खूपच वर करावी लागत होती. अनिशाने पाहिले समोरच्या जमावात एकाचीही मान वर नव्हती. कुतूहलाने तिने घोडेस्वाराकडे पाहण्यास मान हळूहळू वर उचलत असतानाच तो घोडा इतक्या जोराने किंकाळला की अनिशाची मान पुन्हा आपोआप खाली गेली. घोडेस्वाराने मानाखाली घातलेल्या जमावावरून एक नजर टाकली आणि शेवटी त्याची नजर अनिशावर खिळून राहिली. तिने एकदा तरी मान वर करावी अशी त्याची प्रामाणिक इच्छा, पण अनिशाने मान वर केली नाहीच. आपल्याला घोड्यावरून खाली उतरण्याची परवानगी नसल्याबद्दल त्या घोडेस्वाराला आयुष्यात प्रथमच खंत वाटली. समोरच्या जमावातून एकजण घोडेस्वाराजवळ खालमानेने येऊन गुडघ्यावर उभं राहूनच अतिनम्रपणे सांगू लागला, हे दोघेही दंडगिरीवरून आलेत आणि आता ते शिक्षेची वाट पाहत उभे आहेत. नैसर बराच वेळ घोडेस्वाराकडे पाहत होता, पण काही केल्या त्याचा चेहरा नैसरला स्पष्ट दिसत नव्हता. कसला तरी मुखवटा चेहऱ्यावर लावल्यासारखा दिसत होता. सगळ्यांच्या मानाखाली आणि आपलीच मान वर हेही नैसरला विचित्रच वाटले. तशाही स्थितीत घोड्याचीही मान वर पाहून नैसरला बरे वाटले. तो हसणारही होता, पण तेवढ्यात फारच उंचीवरून एखादी जड वस्तू खाली जमिनीवर पडावी त्याप्रमाणे
नैसरच्या पुढ्यातच काही शब्द आदळले. तुमच्या उजव्या बाजूलाच एक छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक ओढा लागतो. आता ताबडतोब हा जमाव तुमच्या पाठीमागे लागेल. जर तुम्ही ओढ्याच्या पलीकडे सापडलात तर तुम्हाला नुसत्या पायांनी तुडवून मारले जाईल. पण तो ओढा जर तुम्ही पार केलात तर नक्कीच आमच्याकडून मारले जाणार नाही. घोडेस्वाराचे बोलणे अजून संपायचे होते तेवढ्यात तो जमाव दोघांच्याही दिशेने धावला. अनिशाचा हात घट्ट पकडून नैसर जीवाच्या आकांताने धावत होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावणे आणि दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी धावणे यात जितके अंतर असू शकते तेवढेच अंतर जमाव आणि त्या दोघांत होते. आणि अखेरीस त्या दोघांची जिवंत पावले ओढ्याच्या पलीकडे पडली. आणि ओढ्याच्या अलीकडेच एखाद्या अदृश्य आज्ञेत उभं राहावं तसा तो जमाव स्तब्ध. आता अनिशाच्या पावलांनी नुसतं उभं राहणंही नम्रपणे नाकारलं आणि ती खालीच बसली. फक्त ती क्षीण डोळ्यांनी पण कृतज्ञतेने ओढ्याकडे पाहत होती. जमाव आता माघारी वळला आणि येतपर्यंत तरी धावत का आलो हे न समजल्याने आता परत तरी का जायचे याचा विचार करीत त्यांचे एक एक पाऊल पडत होते. उठ, नैसर अनिशाला म्हणाला आणि चालू लागला. थोड्याच अंतरावर काही घरे दिसत होती. त्या स्थिर घरांमधून धावताना एक माणूस नैसरने पाहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला धडकीच भरली. कष्टानेच अनिशाही एवढ्यात नैसरजवळ आलेली. नैसर असं काय पाहून जागीच रुतून उभा आहे हे पाहण्यासाठी अनिशाने समोर नजर टाकली तर समोरच्या घराच्या संख्येहून अधिक संख्येचा जमाव त्यांच्या दिशेनेच येत होता. सर्वात पुढे एक म्हातारा दिसत होता. त्याच्या हातात एक काठी होती. नैसर आणि अनिशा पळून जाण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. सगळाच जमाव आता दोघांच्या पुढ्यात. जमावापुढे तो म्हातारा त्याच्या हातातील काठीचे टोक जणू नागफणा आणि डोळ्यांच्या जागी एक अति लहान घुंगरू. नैसरने जमावाचे डोळे पाहिले आणि त्याच्यात धैर्य आले. मग सगळी ताकद एकवटून म्हणाला, आम्हाला आता पायांनी तुडवून मारा किंवा हातांनी चेचून मारा, पण प्रथम मी काय सांगतो हे ऐकून घ्या आणि मग मारा. आणखी एक सांगून टाकतो, आता आमच्यात पळण्याची ताकद नाही आणि त्याही पेक्षा इच्छाच नाही. सारा जमाव शांत. मग तो म्हाताराच शांतपणे म्हणाला, तू म्हणतोस तसे आम्हीही वागलो असतो, पण अजून आम्ही मागासलेले लोक आहोत. त्या ओढ्याच्या पलीकडचे लोक सुधारलेले आहेत. ते पायांनी तुडवून माणसांना मारतात. माणसांना मारण्या इतके आम्ही अजून सुधारलेलो नाही. तेव्हा तुम्ही आता माझ्या मागून या. म्हातारा मागे वळून चालू लागला. त्याच्या मागे अनिशा आणि नैसर आणि त्याच्या मागे जमाव. खरं तर थोड्या वेळापूर्वी कमालीची थकलेली अनिशा आता लहान मुलाप्रमाणे पावलं टाकत होती. नैसरला ते एक न सुटलेलं खोडच होतं. ती कधी इतकी बालिश वाटे आणि दुसऱ्या क्षणी इतकी पोक्त की हीच का ती किंवा तीच काही असा संभ्रम निर्माण हो. अनिशा मधूनच मागे वळून मागून येणाऱ्या जमावाकडे पाहत होती. खरं तर ती जमावाच्या पावलांकडे पाहत होती, पण कुणाचे किती पाय हे समजणे शक्य नसल्याने पुन्हा ती पुढे पाहून चालू लागली. हा सगळा जमाव त्या म्हाताऱ्याच्या मागून येऊन एका पटांगणात येऊन थांबला. मध्येच एक पिंपळ वृक्ष, भोवताली प्रशस्त दगडी कट्टा. त्या कट्ट्यावर म्हातारा जाऊन बसल्यावर आणखी 3-4 लोक म्हाताऱ्या शेजारी बसले. अनिशा आणि नैसरही त्या कट्ट्यावरच बसले. समोर जमिनीवर सगळा जमाव. म्हाताऱ्याच्या पुढ्यात हातातील काठी उभी. सहज कुतूहल म्हणून नैसरने विचारले, ही काठी? वाक्य पूर्ण व्हायच्या आतच एक जण पटकन म्हणाला, तिला काठी नकोस म्हणू, तो राजदंड आहे. पूर्वी आम्ही राजे होतो म्हणे, आता फक्त राजदंडच आमच्याकडे या रूपात राहिला आहे. बाकी सर्व अधिकार केव्हाच हिरावले गेले. नैसरने त्या राजदंडाला कुर्णिसात केल्यासारखे केले. पटांगणाच्या
कडेकडेने असलेल्या घराच्या दाराआड कुतूहलाने डोकावणाऱ्या स्त्रिया, सगळ्यांचे डोळे अनिशाने हिरावून घेतले. थोडा वेळ तसाच शांततेत गेल्यावर म्हातारा म्हणाला, सांग, तुला जे काही सांगायचे ते सगळे सांगून टाक. मग नैसरने मधून मधून अनिशाकडे पाहत सगळी कथा सांगितली आणि शेवटी म्हणाला, आम्हाला दंडगिरीवर जरी एकाच ठिकाणी मूर्ती सापडल्या असल्या तरी कदाचित दंडगिरीच्या पोटात सर्वत्रच अशा मूर्ती असाव्यात. त्यासाठी जर काही लोक परत आमच्याबरोबर दंडगिरीवर यायला तयार झाले तर आमचे काम अधिक सोपे होईल. म्हणून मी आपणा सर्वांनाच विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर या. पुन्हा सगळे शांत. मग तो म्हाताराच एक एक शब्द बोलू लागला. आम्ही दंडगिरीवर यायला घाबरत नाही, पण आडवी एक जी नदी आहे ती ओलांडण्याची ताकद आमच्या पायात नाही. अरे, अजून हा जवळचा ओढा कधी ओलांडला नाही. नदी तर खूप दूर आहे. नैसरने अनिशाकडे पाहिले तर तीही त्याच्याकडेच पाहत होती. एखादी प्रथा किती सशक्त असते याची मान्यताच दोघांची नजर देत होती. नैसरची जिद्द मात्र त्याहूनही सशक्त आणि चिवट. तो पुन्हा समजावून सांगत होता, दंडगिरीच्या अलीकडील आणि पलीकडील दोन्हीही नद्या ओलांडणारे आम्ही तुमच्या समोरच आहोत. इतकंच नव्हे तर थोड्या वेळापूर्वी अगदी तुमच्या समोरच हा जवळचा ओढाही ओलांडला की नाही. तेव्हा तुम्हीही ती नदी ओलांडण्याने अनुचित असे काहीही घडणार नाही. सगळीकडे शांतता. कोणीच काहीच बोलेना. नैसरने एक दोनदा त्या म्हाताऱ्याकडेही आशेनं पाहिलं, पण तोही गप्पच. नैसरनं एक नजर जमावावरून फिरवली आणि एक तरुण ताडकन उभा राहिला. तो उभा राहिलेला पाहताच बसूनच एक म्हातारा खेकसला, ए खाली बस. बहुतेक उभ्या राहिलेल्या तरुणाचा तो बाप असावा. तरुण काही खाली बसला नाही. त्याने शांत नजरेने नैसरकडे पाहिले आणि खड्या आवाजात गरजला, मी तयार आहे. नैसर आणि अनिशाने अभिमानाने त्या तरुणाकडे पाहिले. तेवढ्यात त्या तरुणाच्याच वयाचे एक एक करून आणखी 10-12 तरुण उभं राहून, मी तयार आहे, मी तयार आहे एवढंच म्हणून थांबले नाहीत, तर ते सगळे नैसरच्या बाजूला येऊन उभे राहिले. जणू या क्षणी ते तयार झालेत. आणि आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात उपस्थित सगळा जमावच दंडगिरीवर येण्यास तयार झाला. अगदी तो म्हातारा सुद्धा, की जो थोड्या वेळापूर्वी त्या तरुणावर खेकसला होता. अनिशानेही मग धावपळ केली आणि दाराआडून डोकावणाऱ्या स्त्रियांनाही तिने तयार केले. मग हीच गोष्ट कट्ट्यावर बसलेल्या म्हाताऱ्याने जाहीर केली. त्यावेळी त्याने ती मघाचीच काठी, खरोखरीचा राजदंड हातात धरावा त्याप्रमाणे धरली. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याच्या साक्षीने सगळ्या स्त्री पुरुषांनी दंडगिरीच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. सर्वात पुढे अनिशा व नैसर आणि तो प्रमुख म्हातारा. थोडे अंतर ते चालून गेले असतील तेवढ्यात त्या ओढ्या पलीकडून कोणीतरी पाहिले आणि पुन्हा एका क्षणात भला मोठा जमाव ओढ्या पलीकडे जमला. त्या जमावाकडे पाहून अनिशा घाबरल्यासारखी दिसताच नैसरने डोळ्यांनीच तिला धीर दिला. म्हाताऱ्याचे हे सारे लक्षात येताच गंभीरपणे म्हणाला, तुम्ही काळजी करू नका आणि भिवूही नका. तो जमाव आणखी कितीही वाढला तरी त्यातील एकाच्याही पायात तो ओढा ओलांडण्याची ताकद नाही. कारण त्या ओढ्याशीही एक परंपरा जोडली गेलेली आहे. आणि तुम्ही जाणताच एखादी परंपरा ओलांडणे किती अवघड असते. मग ती नदीशी निगडीत असो वा एखाद्या छोट्याशा ओढ्याशी निगडीत असो. ओढ्याच्या कडेकडेनेच थोडे दक्षिणेकडे चालल्यावर नगर एका बाजूला राहिलं. मग त्यांनी ओढाही ओलांडला. सगळे आनंदाने नाचू लागले. माळ संपला आणि जंगल सुरू झाले. प्रत्येक पुरुषाच्या हातात कसलं तरी लहान मोठे हत्यारे होतेच. नदीजवळ येतात झपझप पडणारी जमावांची पावले अचानक थबकली. नैसर पुन्हा चिंताग्रस्त. हा जमाव येथून परत तर जाणार नाही. अस्वस्थ नजरेने तो म्हाताऱ्यासह जमावाकडे पाहत होता.
पण दुसऱ्या क्षणी जमाव पुन्हा चालू लागला. नदीही ओलांडली का कोणास ठाऊक, पण नदी पार केल्यानंतर म्हातारा प्रमुख थोडा वेळ थांबला आणि एकटक नदीच्या पात्राकडे पाहू लागला. त्यावेळी त्याचे डोळे काय बोलत होते हे समजणे अवघडच. अनेक दिवसांच्या अथक कष्टानंतर दंडगिरीवर अन्य ठिकाणीही असलेल्या मूर्त्यांचा शोध घेतला गेला. ही गोष्ट आसपासच्या नगरातही पोहोचली. बाकीचे लोक जाऊन येऊन असत. अनिशा आणि नैसर मात्र दंडगिरीवरच कायमचे वास्तव्य करून राहू लागले. दररोज नवीन नवीन शेकडो लोक दंडगिरीवर जमू लागले. नैसर त्यांना अनेक गोष्टी की ज्या मूर्तीतील व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहेत सांगत असे. एका रात्री नैसरने मुद्दामच आसपासच्या लोकांना बोलावले. ती रात्र पावसाळ्यातील पहिल्या पूर्ण चंद्राची होती. नैसर धीर गंभीर आवाजाने दगडातील एकेका मूर्तीला जिवंत करू लागला. दगडांकित झालेल्या व्यक्तीबद्दल अत्यंत आदराने नैसर सांगू लागला. फार वर्षापूर्वी हा एक ऐश्वर्य संपन्न असा राजपुत्र होता. केवळ आपल्या मुलालाच नव्हे तर आपल्या राज्याच्या सीमेलाही कोणत्याच प्रकारच्या दुःखाने स्पर्श करू नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी राजाने घेतलेली. कारण कोणा एका शाब्दिक पंडिताने सांगितलेली मुलाबद्दलचे भविष्य राजाला खरेच वाटले. खरं तर तसलं भविष्य कोणीही सांगितले असते, पण तरीही राजाने आपल्या मुलाच्या नजरेलाही दुःख दिसू नये म्हणून दक्षता बाळगली होती. राजपुत्र सुंदर आणि सालस स्त्रीशी विवाहबद्ध झाला. नंतर त्यालाही पुत्रप्राप्ती झाली आणि एक दिवस विचित्र प्रसंग घडला. आपल्या रथातून हा राजपुत्र नगरातून एका सकाळीच फेरफटका मारीत असताना त्याने एक जर्जर झालेला म्हातारा पाहिला. एक रोगी, एक प्रेत आणि एक दरिद्री पाहिला. मानवाची ही भयंकर रूप पाहून राजपुत्राचे मन अस्वस्थ झाले, व्यथित झाले आणि त्यातून मानवाची मुक्ती होऊ शकेल का आणि कोणत्या मार्गाने या प्रश्नाने तो बेचैन झाला. यातून सुटण्याचा कोणता ना कोणता मार्ग असलाच पाहिजे, त्याचा शोध घेतलाच पाहिजे. या जिद्दीनेच एक दिवस या राजपुत्राने राज्य, सत्ता, संपत्ती, पत्नी, पुत्र आणि मातापित्याचाही प्रेमपाश तोडून टाकला आणि माणूस दुःखमुक्त होऊ शकतो त्याचा एक निश्चित मार्ग आहे याचा शोध त्याने लावला आणि स्वतःच एक परिपूर्ण माणूस बनला. इतकेच नव्हे तर माझ्याप्रमाणेच प्रत्येकालाच या मार्गावरून वाटचाल केल्यानंतर पूर्ण माणूस बनता येईल याची खात्री दिली. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर या मार्गावरून चालणाऱ्या कोणाही माणसाला दोनच पाय असतील. 4 पायाचा माणूस या मार्गावरून चालूच शकत नाही याची खात्री कोणाचेही दोन्ही डोळे देतील. प्रत्येक माणसाला आणखी 2 पाय फुटतातच, एक तृष्णेचा आणि एक वासनेचा. पण जर प्रयत्नानं हे दोन्ही पाय उगवू दिले नाहीत तर प्रत्येक माणूस हा केवळ 2 पायांचाच राहील. शेजारच्या नगरातून आलेली सगळी माणसे परत गेली. अनिशाला स्पष्ट दिसत होते त्यातील प्रत्येक जण 2 पायांनीच चालत होता. आता त्या संथागारात फक्त अनिशा आणि नैसर. अनिशा नैसरविषयी वाटणाऱ्या आदराने दबलेली. तसे 1-2दा तिने नैसरजवळ बोलून दाखवलेही, पण ती आता त्याच्याकडे पाहणेही टाळत होती. आता ते दोघेच नीरव शांततेत असताना नैसरला सारखे वाटत होते की तिने एकदा तरी तिच्या डोळ्यांनी माझे डोळे तपासावेत आणि तिने प्रांजळपणे सांगावे की माझ्या डोळ्यात किती पाय दिसतात. पण अनिशेच्या डोळ्यांना आता नैसरच्या डोळ्याकडे पाहणेच शक्य होईना. असे का व्हावे हेही तिला कळेना. आपल्या मनात
ज्याच्याविषयी प्रचंड आदर आहे त्याच्याकडे डोळे भरून आपणाला पाहताही येऊ नये. विचार करता करता पटकन तिला सूर्याची आठवण झाली. आपण सूर्याच्या प्रकाशात जगतो, त्याच्याविषयी म्हणूनच आदरही निर्माण होतो. पण म्हणून का कोणी सूर्याकडे पाहतं? आणि कोणी पाहण्याचा प्रयत्न केलाच तर दुसऱ्या क्षणी त्याचे डोळे दिपून जातील. आणि अनिशाने डोळे मिटवून घेतले. अनिशाने थोड्याच वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूला शांत बसलेला नैसर. अनिशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि म्हणाली, एक विचारू? विचार. असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनिशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनिशा काहीच बोलत नाही हे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला, विचार, काहीही विचार. मग मात्र अनिशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली. या मूर्तीतील माणसाविषयी, पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता पिता म्हातारेच असणार की? मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हातारा पाहिला असे कसे म्हणता येईल? तसेच इतक्या दिवसात त्याच्या राज्यात एकही मृत्यू झाला नसेल हेही संभवत नाही, किंवा एकही रोगी नसणे हेही संभवत नाही, किंवा एकही दरिद्री माणूस हेही संभवत नाही. मग त्या एकाच दिवशी ही चारही दृश्ये प्रथमच पाहिली आणि म्हणूनच या मानवाच्या या रूपाने इतका व्यथित झाला की त्याने सगळ्यांचाच त्याग केला हे सारेच अतिरंजित वाटते. आणि म्हणून तू सांगितलेली सगळी कथाच खोटी वाटते. नैसरने एक क्षणभर अनिशाकडे पाहिले आणि म्हटले, खरोखरीच तू फार हुशार आहेस. खरोखरच तुझी शंका बरोबर आहे. पण सत्य हे केवळ तर्कानेच बांधून ठेवण्या इतकं दुबळं आणि मर्यादित असत नाही. मी तुला प्रथम सांगून टाकतो की मी सांगितलेली कथा खोटी नाही, ती खरीच आहे. हे बघ, तुला माहीत असेल अलीकडेच सर्व जाणत्या जगाने जो एक नियम स्वीकारला तो एका चिंतकाला कसा सुचला? तर त्याने एकदा एका झाडाचे एक फळ जमिनीवर खाली पडताना पाहिले आणि पटकन त्याला शंका आली, ते फळ वर का गेले नाही, खालीच कसे आले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने जो सिद्धांत मांडला तो सर्व जगाने स्वीकारला. तेव्हा मात्र कोणी शंका घेतली नाही की त्याने यापूर्वी झाडावरची फळे खाली पडताना पाहिली नव्हती का? का त्यापूर्वी सगळ्या झाडांची फळे आकाशात वर जात होती? नैसरच्या स्पष्टीकरणाने अनिशाला समाधान झाल्यासारखे वाटले, तरी तसे तिचे डोळे कबूल करेनात. तेव्हा नैसर म्हणाला, अनिशा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. दिसतं खूप आपणाला, पण आपण ते सारेच पाहत नाही. अनेक म्हातारे, अनेक रोगी आणि अनेक प्रेत, अनेक दरिद्री आज आपल्याला दिसतात, त्यापैकी आपण एकही पाहत नाही. आणि आपण यापैकी आजही जर म्हातारा, रोगी, प्रेत, दरिद्री पाहिला तर घर सोडून जाऊ? नैसर दुसऱ्याच कोणत्या तरी अपरिचित भाषेत बोलत आहे असे वाटून अनिशा फक्त त्याच्याकडे पाहत होती. नैसर आणखी खुलासा म्हणून सांगत होता, दिसणं आणि पाहणं यात खूप अंतर आहे. एखादा म्हातारा पाहिल्यावर आपण तरुण आहोत याचा अभिमान शिल्लक राहणं म्हणजे त्या म्हाताऱ्याच्या म्हातारपणाला न पाहणं होय. येथे तो म्हातारा फक्त आपणाला दिसला एवढाच याचा अर्थ. किंवा एखादा रोगी पाहिल्यावर आपण निरोगी आहोत याबद्दलचा गर्व शिल्लक राहत असेल तर तो रोगी फक्त दिसणंच म्हणता येईल, पाहणं म्हणता येणार नाही. आणि एखादं प्रेत पाहूनही आपण केवळ जिवंत आहोत याबद्दलचा अहंकार जर शिल्लक असेल तर ते प्रेतही दिसले असाच अर्थ होईल, पाहिले असे होणार नाही. आणि दरिद्री पाहून
आपण धनवान असल्याचा आपणास गर्व होत असेल तर तो दरिद्रीही दिसला असा अर्थ होईल, पाहिला असा होणार नाही. अनिशा मूक होती. ती निशब्द झाली. तिच्या अंगावर झर्रकन काटा उभा राहिला. दुसऱ्या रात्री नैसरने सांगायला सुरुवात केली, या राजपुत्राने राजत्याग केला त्याला आणखी एक कारण घडलं. ते कारणही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. नैसर सांगू लागला, तर राजपुत्राच्या राज्याच्या शेजारी आणखी एक राज्य होतं. या दोन्ही राज्यांच्या सीमा सतत वाहणाऱ्या नदीने निश्चित केल्या होत्या. पण तरीही नदीला उन्हाळ्यात जरा पाणी कमी असे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या शेतीला पाणी देण्यावरून कधी कधी या दोन्ही राज्यात भांडणे होत. एकदा उन्हाळ्याच्या दिवसात अशीच खूप जोरात भांडणे झाली आणि शेजारच्या राजाने निर्णय घेतला की या समस्येचा कायमचाच निकाल लावायचा. पण समस्येचा निकाल लावणे म्हणजे दुसऱ्या बाजूचाच निकाल लावणे असाच त्यांनी अर्थ घेतला आणि शस्त्रानिशी तयार झाले. राजपुत्राच्या राज्यातही तीच भावना होती. किंबहुना दोन्हीही राज्यांची ही पाण्याची समस्या सोडविण्याची पद्धती एकच होती आणि ती म्हणजे समस्येला धक्का न लावता दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना संपविण्यास सज्ज झालेले. राजपुत्राला ही पद्धती मान्य नव्हती. तो आपल्या राज्यातील लोकांना, सैनिकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता की ही पाण्याची समस्या सोडविण्याचा हा मार्ग नव्हे. यामुळे समस्या सुटणार नाही, उलट तिचे स्वरूप अधिक उग्र आणि जटिल बनेल. शस्त्राचा मार्ग बाजूला ठेवा. दोन्ही राज्यातील प्रमुखांनी एकत्र बसावे, चर्चा करावी. त्यातून दोघांनाही हितकारक मार्ग निघेल. तेव्हा सैनिकाचा प्रमुख हा प्रश्न लढूनच सुटू शकेल असं मानणारा होता. तो म्हणाला, हे बघ, तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढलं पाहिजे. आता आम्ही सहन करणार नाही. मारू किंवा मरू. ते शक्य नाही. शस्त्राचा मार्ग मला पटत नाही. तो भित्रा, दुबळा आणि शस्त्र न चालवता येणारा होता काय? अनिशाने मध्येच विचारले. त्यावर नैसर पुढे सांगू लागला, नाही, तो निर्भय होता, सशक्त होता आणि विविध प्रकारच्या शस्त्रकलेत तो पारंगत होता. विशेषतः त्याचा विवाह ठरण्याच्या वेळी त्याने दाखविलेले शस्त्र नैपुण्य श्रेष्ठ दर्जाचे होते. तर सैनिकांचा प्रमुखही पुन्हा पुन्हा राजपुत्राला आपण लढलंच पाहिजे हे पटवून देत होता आणि राजपुत्रही आपली भूमिका सोडून द्यायला तयार नव्हता. मतभेद विकोपाला गेले आणि बैठक भरली. राजपुत्राला पुन्हा एकदा सर्वांनी सांगितले की तुला आमच्याबरोबर शस्त्र धारण केलं पाहिजे आणि या समस्येच्या कायमस्वरूपी उपायासाठी तुला मारू किंवा मरू या जिद्दीने लढले पाहिजे. त्या समूहाला उद्देशून मग राजपुत्र बोलला, मला तुमचा निर्णय अमान्य आहे. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगून टाकतो. अरे, तुम्ही जरा डोळे उघडून पहा तरी. मुळातच प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. शिवाय मृत्यू तर सर्वांनाच आहे. असे असूनही तुम्ही एकमेकांना नष्ट करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू कसे शकता? यावर सैनिकांचा प्रमुख शेवटी रागानेच म्हणाला, तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झालेच पाहिजे, नाहीतर हे राज्य सोडून तुला जावे लागेल. काही वेळ अत्यंत शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. आता राजपुत्रापुढे सरळ सरळ दोन पर्याय होते. एक म्हणजे शस्त्र हातात घेणे आणि माणसाच्याच विरुद्ध लढणे, आणि हे शक्य नसेल तर हे राज्य सोडून निघून जाणे. राजपुत्राने राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीशी विचार विनिमय केला आणि एकट्यानेच गृहत्यागाचा, राज्यत्यागाचा निर्णय घेतला. आणि त्याबरोबर हाही निर्णय घेतला की अपुऱ्या पाण्यात मासे जसे तडफडतात त्याप्रमाणे माणसे दुःखात तडफडत असतानाही एकमेकांशी अगदी मृत्यूच्या दारातही वैर का करतात याचा शोध घे आणि त्यावर उपायही शोधीन. यावर अनिशा म्हणाले, अशाच एका राजाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या पत्नीला एकटीलाच वनवासासाठी म्हणून अरण्यात सोडून दिल्याचे ऐकले होते. आता या तुझ्या राजपुत्राने आपल्या पत्नीला घरीच सोडले आणि स्वतः अरण्यात निघून गेला.
एकूण काय, दोघांनी आपापल्या पत्नींना सोडून दिले की. आज प्रथमच अनिशाच्या रूपाने स्त्री बोलत होती. नैसर शांतपणे म्हणाला, चुकतेस तू अनिशा. त्या दोघांची वरवर पाहता एकसारखी कृती वाटत असली तरी फरक आहेच. एकतर एक राजा राज्याच्या कर्तव्यापोटी आपल्या पत्नीला अरण्यात सोडतो आणि दुसरा एकूण मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राज्य सोडतो. खरं तर राजपुत्रानं गृहत्याग केल्यानंतर खूप दिवस चिंतन केलं आणि माणसंच माणसांशी वैर करून दुःखी का बनतात याचे कारण शोधले. ते कारण नष्ट कसे करता येईल त्यासाठी निश्चित असा एक मार्ग शोधला. त्यानंतर असंख्य माणसं त्या मार्गानं चालू लागली. कोणत्याही राज्याच्या सीमा या मार्गाला अडवू नाही शकल्या. या मार्गानं चालणाऱ्यांना कधीच नाही फुटले पाय, ना वासनेचे ना तृष्णेचे. म्हणूनच या राजपुत्राने सांगितलेल्या मार्गानं जाणाऱ्या प्रत्येकालाच तू दोनच पाय असलेले पाहशील. इच्छा होऊनही तिनं नैसरच्या डोळ्यात नाही पाहिलं, पण पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं तिने विचारलं, मला सांग, तुझ्या राजपुत्रानं गृहत्याग करण्याचं खरं कारण कोणतं? ते पहिलं सांगितलंस ते की एक म्हातारा रोगी, प्रेत आणि दारिद्र्य पाहिला म्हणून गृहत्याग केला, की आता नंतर सांगितलंस ते की पाण्याच्या वादातून त्याला घर आणि राज्यही सोडावं लागलं ते? नैसरने शांतपणे डोळे मिटले, एक सुस्कारा टाकला आणि हळूहळू डोळे उघडून त्या भव्य मूर्तीत स्वतःचे डोळे हरवून बसला आणि अनिशाला उद्देशून म्हणाला, अनिशा, खरंच सांगायचं तर त्या राजपुत्रानं घर आणि राज्य का सोडलं केवळ ते महत्वाचं नाहीच. महत्वाचं आहे ते घर सोडून त्यानं काय केलं ते. नाहीतर घर सोडणारे सगळेच डोंगराच्या पोटात जिवंत दगड होऊन बसले असते, अगदी तू आणि मी सुद्धा.